गौरी सगळ्यांच्या मनात घर केलंय तिने आणि गौरी माझ्यासाठी पण कायम स्पेशल राहणार आहे. पण गौरी हे ऑन पब्लिक डिमांड परत आले. सो थँक्स टू यशचं कॅरेक्टर हे 25 वर्षांचं आहे. सो तो 25 वर्षांचा दिसला पाहिजे. अपीरियन्स आज मला कळलं की सुकन्याताई आहे, उद्या मला कळलं वैभव सर आहेत आणि परवा प्रोमो शूट आहे. खरखरची चढले झाडावरती, पण जेवढं मला जाता येईल तेवढं नारळ तोड परफॉर्मन्स आणि बाकी मग काठी नारळात बसलीये खूपदा लाठीकाठी करताना, त्यामुळे नारळ फुटलेत. वर्षा उसगावकर आपल्या सोबत आहेत आणि आता सुकन्या मोने मॅम आपल्या सोबत आहेत. सो खूप नमस्कार, मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चस्कावर. तर कोण होतीस तू काय झालीस तू ही नवी मालिका घेऊन तुमचे लाडके मंदार आणि गिरिजा माझ्या सोबत आहे. कसे आहात तुम्ही? खूप छान. आता यश आणि कावेरी म्हणून समोर येत आहे, म्हणजे कोल्हापूरवरून आता सरळ कोकणाकडे मोर्चा वळलाय तुमचा. काय सांगाल, म्हणजे एकदम भाषा फ्लिप झालीये थोडीशी. जेव्हा कळलं एकत्र कास्टिंग पुन्हा झालंय, पुन्हा प्रेक्षकांचं प्रेम, अगदी प्रोमो अस्पष्ट होते तिथूनच प्रेक्षकांना कळलं की ते तुम्हीच आहात करून. अगदी गौरी मी ओळखलंच नव्हतं खरं तर, आणि पण कमेंट्स खाली म्हणजे डन ही गौरीच आहे असं झालं मला. सो काय सांगाल एकंदरीत हे सगळं वातावरण कसं वाटतंय? यार खूप छान वाटतंय. सुरुवात अशी करेन की आपण कुडाळमध्ये आहोत, कोकणात आहोत, लक्ष्मीनारायण मंदिरात आहोत आणि आपल्या मायबाप रसिक प्रेक्षकांमध्ये आहोत. सो या सगळ्या गोष्टींनी सुरुवात झालेली आहे. सो खूप छान सुरुवात झाली आणि आम्हाला खूप बरं वाटतंय की आम्ही कोकणात आलो आहे. यापूर्वी कधीच आम्ही कोकणात नव्हतो आलेलो कुठल्याही प्रमोशनसाठी वगैरे, आणि आता मालिकाच कोकण बेस्ड आहे त्यामुळे आम्ही इथे आलो आहे. इथे शूटिंगसुद्धा होणार आहे. सो कोकणाचा पूर्ण फील प्रेक्षकांना मिळणार आहे या मालिकेतून आणि खूप आनंद होतोय की आम्ही पुन्हा एकत्र काम करतोय. आम्ही जी 4-4.5 वर्ष मेहनत केलेली, आमची केमिस्ट्री बिल्ड केलेली, तर अजून आम्हाला त्या केमिस्ट्रीला अजून फुलवता येईल. पण ऑफकोर्स या मालिकेत सिच्युएशन्स वेगळ्या आहेत. हा खूप ड्रामॅटिक शो आहे, खूप छान ड्रामा आहे याच्यात, आणि जो प्रेक्षकांना पाहिजे असतो ना की आता काय होणार, आता काय होणार, उत्कंठा वाढवणारा ड्रामा, तो या मालिकेत आहे. सो खूप छान मालिका, प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. गौरी हे बघ, हे जात नाहीये माझ्याकडून. आता हे कावेरी काय सांगशील आता? अर्थातच हे कोणाकडूनच नाही जाणार. ती गौरी सगळ्यांच्या मनात घर केलंय तिने आणि गौरी माझ्यासाठी पण कायम स्पेशल राहणार आहे. पण माझा हा प्रयत्न असणार आहे की जितकं प्रेम गौरीवर प्रेक्षकांनी केलंय, करतायत, तितकंच कावेरीलाही प्रेम द्यावं, कावेरी आणि यश दोघांनाही. अर्थात प्रेक्षकांसाठी आणि आमच्या दोघांसाठीही थोडंसं कठीण असणार आहे की आतापर्यंत जयदीप गौरी, नित्य आदिराज आणि आता कावेरी आणि यश, ती साकारताना सुद्धा आणि प्रेक्षकांना ती बघताना सुद्धा थोडं सुरुवातीला कदाचित अवघड जाईल. पण मला आतून असं वाटतंय की त्यांना ते सुद्धा बघताना खूप मजा येणार आहे आणि जेवढं प्रेम आतापर्यंत त्यांनी केलंय तेवढंच प्रेम ते कावेरी आणि यशवर करतील. कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेला सुद्धा तेवढंच प्रेम देतील. काय म्हणतात की ना, भाग्य आहे खरं तर तुम्हा दोघांचंही. काय सांगाल, एकमेकांसाठी लकी आहात की काय, म्हणजे स्टार प्रवाहासाठी लकी आहात काय? सगळ्याच गोष्टी, आय थिंक सगळ्याच गोष्टी खूप छान जुळून आल्यात. बोलू शकतो की आम्ही लकी आहोत की आम्ही पुन्हा एकदा एकत्र काम करतोय. आम्ही लकी आहोत आम्ही पुन्हा एकदा स्टार प्रवाहावर काम करतोय. वी आर लकी की आम्ही आमची मालिका बंद होऊन 4 महिने झाले आहेत आणि पुन्हा एकदा आम्ही 4 महिन्यानंतर प्रेक्षकांसमोर येतोय. सो आय थिंक हा योगायोग नाही आहे, हे काहीतरी वेगळीच परमेश्वराची कृपा आहे आमच्यावर, आणि आमचं काम स्टार प्रवाहाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचतंय. सो स्टार प्रवाहाचे आभार आणि प्रेक्षकांचे खूप आभार, बिकॉज जयदीप गौरी हे ऑन पब्लिक डिमांड परत आले. सो थँक्स टू देम. त्यांनी आमच्यावर एवढं प्रेम दाखवलं, त्यामुळे आम्ही आज एकत्र आहोत. म्हणजे ह्यांचा फॅन्सचा ओढा काही थांबत नाहीये. अक्षरशः एवढी गर्दी झाली आज लक्ष्मीनारायण मंदिरात आणि ओढा अजिबात थांबत नाही. अगदी मागे बघू शकताय की सगळे फॅन्स वाट बघतायत की कधी बाहेर येतील, कधी एखादा सेल्फी देतील किंवा हात मिळवतील. आता सगळ्यांचे बोल सुरू होतं की ह्यांनी मला हात भेटवला, असं क्यूटली त्यांचं बोलणं सुरू होतं आणि हे प्रेम मिळत आहे, चालूच आहे. बरं, काय सांगशील की भाषा चेंज झालीये. अगदी पहिल्या प्रोमोमध्ये प्रेक्षकांनी थोडी पसंती दिली की मालवणी टच आलाय, झाडावर चढली होतीस, नारळ तोडत होतीस, कोयता हातात होता. कसं झालाय पहिला प्रोमो? अचानक. पण खरंच अचानकच झाला आणि सगळंच खूप अचानक आणि खूप पटपट झालं. त्याच्यामुळे विचार करायला
तेवढा वेळ नाही मिळाला आणि मालवणी भाषा थोडीफार प्रेक्षकांना ऐकायला मिळेल. आणि वेगळं कॅरेक्टर आहे त्याच्यामुळे मी खूप उत्सुक आहे आणि जेव्हा मला सांगितलं की असं असं हे कॅरेक्टर आहे तेव्हा मी खूप खुश झाले. कारण एका कलाकाराला हेच हवं असतं की प्रत्येक प्रोजेक्टमध्ये आपल्याला वेगळ्या 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 भूमिका साकारायला मिळाव्या. त्याच्यामुळे हा विश्वास स्टार प्रवाहाने आमच्यावर दाखवला. त्याच्यामुळे त्यांचे खूप खूप आभार. आणि मगाशी तू म्हणालीस की आम्ही लकी आहोत. खरंच आम्ही लकी आहोत कारण सुख म्हणजे नक्की काय असतं ह्या मालिकेतच आम्हाला 2 वेगळ्या वेगळ्या भूमिका साकारायला मिळाल्या. आम्ही लीप घेतली, त्यालाही प्रेक्षकांनी तेवढंच प्रेम दिलं, त्या कॅरेक्टर्सना पण तेवढंच प्रेम दिलं आणि लगेचच आता एका वेगळ्या भूमिकेतनं आणि मालिकेतनं प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. त्याच्यामुळे प्रेक्षकांचं प्रेम आहे आणि स्टार प्रवाहाचा विश्वास आहे, त्यामुळे हे शक्य होतं. आणि माझं असं खूप म्हणजे मला असं वाटतं की जी गोष्ट म्हणजे जेव्हा घडायला हवी तेव्हा ती घडते. आपण किती प्रयत्न केले ना, ती आधी नाहीच घडणार. ज्या वेळेला वेळ येते तेव्हा ती घडते आणि ज्यांच्या ती नशिबात असते त्यांना ते मिळतं. त्याच्यामुळे आपण फक्त चांगलं काम करत राहायचं. नक्कीच. पण बरेच अनेक जलस होत आहेत कलाकार त्याच्यामुळे की कशी ह्यांना डबल डबल मालिका मिळाली आणि तीही लगेच अशी पटकन. पण नक्कीच खूप टचवूड ते असं पण इतकंच. स्टार प्रवाहाचं हे क्रेडिट आहे की ते प्रत्येक कलाकाराला इतकं रिस्पेक्ट देतात आणि इतकं छान ट्रीट करतात. त्याच्यामुळे असं मला नाही वाटत की असं कोणाला वाटेल. कारण की कुठल्या ना कुठल्या माध्यमातनं स्टार प्रवाह पुन्हा एकदा त्या कलाकारांना अ, एक काय म्हणता येईल, एक प्रोजेक्टच्या माध्यमातनं पुन्हा एकदा ते कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येतातच. आणि जरी कुठला तुम्ही प्रोजेक्ट करत नसला तरी तुम्ही स्टार प्रवाह परिवाराचे भाग असता. जसं आम्ही सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका झाल्यानंतर सुद्धा प्रवाह पुरस्कारचा भाग होतो तेव्हा तर तसं काहीच नव्हतं या मालिकेबाबतीत. धिंगाणामध्ये पण गेलो. त्याच्यामुळे आम्ही या कुटुंबाचा भाग होतो आहोत आणि आता पुढे राहणारच आहोत. त्यामुळे मला असं वाटत नाही की असं कोणी जेलस वगैरे होईल. नाही, आणि जसं आपण म्हणतो ना स्टार प्रवाह परिवार आहे हा. खरंच ही एक मोठी फॅमिली आहे, एक कुटुंब आहे. आणि जसं आपण आपल्या कुटुंबातल्या सदस्याला असं सोडत नाही वाऱ्यावर, की नाही तू आपल्यातलाच आहेस, यू डोंट वरी. जरी मालिका संपली असली तरी यू आर पार्ट ऑफ दिस शो, दॅट शो, आपल्याकडे हे शो आहे. सो एखाद्या कलाकाराला कधी हे टेन्शन होत नाही की आता काय, माझं काम बंद झालंय, आता मी काय करणार, माझं घर कसं चालणार. सो स्टार प्रवाह आहेत त्याची काळजी घ्यायला. आणि दुसरी म्हणजे नशिबाची गोष्ट आहे, की ज्याच्या नशिबी जे आहे ते त्याला मिळतंच. आणि जेव्हा योग्य वेळ येते तेव्हाच ते होतं. आणि आय डोंट थिंक कोणी जेलस वगैरे होत असतील, कारण की प्रत्येकजण छान काम करतोय. आणि जे कलाकार आता काम करत नाही आहेत, तर माझी अशी इच्छा आहे त्यांना सुद्धा नवीन मालिका मिळावी, नवीन काम मिळावं आणि त्यांचं सुद्धा असंच प्रमोशन व्हावं. तुमच्या मालिकेत नवीन चेहरे सुद्धा दिसू शकतायत मे बी स्टार प्रवाहाचे, असं मला वाटतंय. जरा तो लेट्स सी की काय आम्हीच अजून आहोत ते. सरप्राईजेस ते आहेत. आम्हीच आहोत, नवीन चेहरे. कारण की आमचे बघ ना, मग ती किती बारीक झाली आहे, मी किती बारीक मी झालोय. हेच विचारणार ते नवीन होती चेहरे आहेत मी आमचे. हेच विचारणार होती ते काय टिप्स आहेत म्हणजे अगदी पुट ऑन केलं होतंस तू छान तुझ्या गौरीच्या. इज नॉट अ छान गोष्ट. पण तुझ्या त्या रोलसाठी तू पुट ऑन केलं होतंस ना. पण खरंच छान दिसत होते ते. आता काय टिप्स कुठून ह्याच्याकडून आल्यात तर तू जिम वगैरे असा नाही, छान नाही, लाठी काठी ती शिकतेय नाही, तिथून. नाही. अशा काही आम्ही एकमेकांना टिप्स देत नाही. आम्ही एकमेकांच्या कामात इंटरफेअर करत नाही. पण माझा कॉन्शियस एफर्ट हा, की यशचं कॅरेक्टर हे 25 वर्षांचं आहे. सो तो 25 वर्षांचा दिसला पाहिजे. अपीरियन्स तसा तसा दिसला पाहिजे. त्यामुळे मी कॉन्शियसली वजन कमी केलं आहे 4 ते 5 किलो आणि त्याचा इफेक्ट बऱ्यापैकी आता मला दिसतोय. बट आय वुड से दिस इज जस्ट अ बिगिनिंग. अजून इट्स अ लाँग वे टू गो. कारण की आता मालिका जेवढी चालेल तेवढं मला हे मेंटेन करायचं आहे आणि ते एक चॅलेंज आहे. सो ते चॅलेंज मी स्वीकारलेलं आहे अँड आय एम हॅपी अबाउट इट. अँड डेफिनेटली की जयदीपपेक्षा यश वेगळा आहे. यश हा आजच्या पिढीचा मुलगा आहे आणि जयदीपला थोडंसं अँग्री यंग मॅन असं आम्ही जरा दाखवलेलं, तसं आम्ही त्याला प्रोजेक्ट केलेलं. पण यश तसा रिॲक्ट नाही करत. यश वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट करतो, खूप काम आणि कंपोज्ड आहे. सो जेव्हा मालिका जशी ग्रॅज्युअली पुढे जाईल तसं यशबद्दल अजून कळेल तुम्हाला. दोघांनाही मला प्रश्न आहे की सुकन्या ताई सोबतचा पहिला प्रोमोचा अनुभव कसा होता आणि तुझा वैभव सरांसोबतचा काय साक्षी जेव्हा कळलं की वैभव सर आहेत समोर आहेत खरंच गडबड आहे. मला प्रोमो शूटच्या आदल्या दिवशी कळालं की वैभव सर आहेत. आणि सुकन्याताई बद्दल
आमची जेव्हा मीटिंग झाली तेव्हा कळालं. म्हणजे एक दिवस आधी. सो आज मला कळलं की सुकन्याताई आहे, उद्या मला कळलं वैभव सर आहेत आणि परवा प्रोमो शूट आहे असं सगळं होतं. पण खूप खुश होते, ऑफकोर्स एक्साइटमेंट होती, कारण की सिनियर कलाकारांबरोबर काम करणं दडपण अर्थातच असतं, पण ते दोघांनीही जाणवू दिलं नाही. इनफॅक्ट माझं तसं सुकन्याताई बरोबर प्रोमो शूट व्यतिरिक्त असं शूटिंग अजून सुरू नाही झालेलं. वैभव सरांबरोबर काही सीन्स आम्ही केले, पण मला खरंच इतकं कम्फर्टेबल केलं ना त्यांनी, म्हणजे अजिबातच मला असं नाही झालं की ते सिनियर आहेत किंवा त्यांचं एक धाक असं नाहीये. ते खूप छान कम्फर्टेबल त्यांनी केलं मला, आणि आमचे सीन्स म्हणूनच मला करताना इतकी मजा आली, इतके छान झाले ते सीन्स. मला स्वतःला ते करताना इतकं छान वाटलंय, त्याच्यामुळे ते मस्त झाले असणार आहेत आणि ते प्रेक्षकांना दिसेल, तो बॉन्ड दिसेल मुलगी आणि बाबाचा. आई नसल्यामुळे तिच्यासाठी बाबाच सगळं काही आहे, ती बाबाच तिची आई पण आहे, त्याच्यामुळे तो बॉन्ड प्रेक्षकांना नक्कीच बघायला आवडेल. आता सुकन्याताई आणि माझा म्हणजे तो तर चांगलाच असणार आहे. कावेरी आणि सुलक्षणाचा बॉन्ड कसा असणार आहे ते आता बघायला मजा येणार आहे. ते झाडावरचं shoot होतं ते पडलीस, उतरलीस असं काही झालं? आणि किती नारळ पडले नाही. पडले नाही आम्ही. मी खरोखरची चढले झाडावरती, पण जेवढं मला जाता येईल तेवढं, आणि मग आम्ही वरचं थोडं हार्नेस लावून आम्ही शूट केलेलं. पण मला जेवढं जमेल वरती जाता येईल चढून तेवढं मी चढून गेले न पडता. आणि वेळ पण कमी होता, त्याच्यामुळे तर पडले तर नाहीये. नारळ जेवढे तुम्ही प्रोमो मध्ये बघताय तेवढे मी पडले. नारळ फोड, नारळ तोड आणि परफॉर्मन्स. बाकी मग काठी नारळात बसलीये खूपदा लाठीकाठी करताना, त्यामुळे नारळ फुटलेत. तू खेळण्यांबरोबर किती खेळलास? खेळण्यांचा प्रोमो झाला तो छान सुकन्याताईंसोबतचा. खरंय हो, खरंय. असं नाही, म्हणजे ऑफ स्क्रीन खेळण्यांबरोबर खेळतानाच दिसतात. घरी घरी पण मुलं आहेत ना त्याच्या. असं. ती विसरलेली का लक्षात आणून दिलंस ते? नाही नाही, पण बरोबर. आम्ही तो प्रोमो शूट करताना खूप मजा आली यार. मी त्या टेडी बिअर सोबत मी टेडी बिअरला रेडी करत असतो, कारण की जो माझा दादा दाखवलाय उदय दादा, त्याचा मुलगा चिकू घरी येणार आहे, असं सगळं ते होतं. हो, कारण इथे मी पण आहे ना. सो उदय दादा पण आहे इथे, कावेरी पण आहे, मुकुंद पण आहे. हो, बरोबर आहे. सो आहेत बऱ्याच सिमिलर गोष्टी आहेत. बट एनिवेज, सुकन्या मॅम सोबत खूप कमाल एक्सपिरियन्स. म्हणजे मी लहानपणापासून त्यांना बघतोय, आणि त्यांचं नाटक मी बघितलेलं आहे, कुसुम मनोहर लेले. मी खूप लहान होतो त्यावेळेला, पण तेव्हापासून मी त्यांचा फॅन आहे. नेवर थॉट की आपण कधी यांच्यासोबत काम करू, बट आय एम हॅपी की त्या माझ्या आईचं कॅरेक्टर प्ले करतायत. यापूर्वी वर्षा उसगावकर होत्या, तेव्हा सुद्धा माझा आनंदाने कमाल होता. वाव, वर्षा उसगावकर आपल्यासोबत आहेत, आणि आता सुकन्या मोने मॅम आपल्यासोबत आहेत. सो खूप मजा येते त्यांच्यासोबत काम करून. अँड लाईक शी सेड की कुठलंही दडपण ते फीलच होऊ देत नाहीत. त्या एवढ्या कम्फर्टेबल करतात, एवढ्या जॉली आहेत, एवढ्या गप्पा मारतात स्वतःहून. सो त्यामुळे आपण खूप कम्फर्टेबल होतो, आणि खरंच ते आई आणि मुलाचं बॉन्ड आपोआप क्रिएट होतं, आणि आम्ही छान गप्पा मारल्या आहेत. असं मला अजिबात त्यांनी जाणवू दिलं नाही की त्या एवढ्या सिनियर ॲक्ट्रेस आहेत आणि त्यांचा जो ऑरा आहे, तर असं अजिबात मला फील त्यांनी करून दिलं नाही. सो थँक्स टू हर की आमचा जो बॉन्ड आहे आई आणि मुलाचा, तो छान क्रिएट झाला. सो थांबवते याच्यावरतीच, कारण मला असं आलं की आता सिरियल बघूया, आणि सिरियलच्या सेटवरती येणार आहे मी. सो तेव्हा बघूया यश कावेरी नेमके कसे आहेत, आणि काय नवीन आपल्यासाठी नवीन गोष्ट कशी आहे ही. सो थँक्यू सो मच तुम्हाला, आणि खूप खूप शुभेच्छा या नवीन मालिकेसाठी.